नमस्कार, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात TV9 मराठी. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. शेलारांनी आम्हाला उत्तर देण्याच्या भानगडीत पडू नये असं जरांगेंनी म्हटलंय. आशिष शेलारांच्या टीकेनंतर मनोज जरांगे यांनी हा इशारा दिलाय. तर मराठ्यांना चॅलेंज करू नका असा इशाराच जरांगेंनी शेलारांना दिलाय. दरम्यान राजकीय भूमिका घेऊन बोलाल तर सडेतोड उत्तर देऊ अशी टीका शेलारांनी जरांगेंवर केली होती. जरांगे पाटीलांना माझं स्पष्ट सांगणं आहे की आम्हालाही मर्यादा सोडाव्या लागतील. मुळामध्ये जरांगे पाटील आपण या विषयाला न्याय देण्यासाठी आंदोलक म्हणून नेतृत्व करताय, याला आम्ही सकारात्मकच पाहतो आणि समर्थनार्थच भूमिका घेतो. पण ज्या वेळेला तुम्ही त्या विपरीत भूमिका राजकीय घ्यायला लागाल त्यावेळेला सडेतोड उत्तर देऊ, त्यात मध्ये मागे पाहणार नाही. तुम्ही ह्या भानगडीत नका पडू म्हणा. तुम्ही जे आता कोणचं प्रत्युत्तर देणार आहे ना, या भानगडीत पडू नका. मराठ्यांना चॅलेंज नाही करायचं. मराठ्यांना चॅलेंज करणारे कटकपर्यंत टिकून दिलेले नाहीत मराठ्यांनी, हे लक्षात ठेवायचं. मी बोलत नाही म्हणून तुम्ही बोलायला लागलात असं करू नका. मी जर एकदा बिघडलो ना तर इतका बोलेल की तुम्हाला तोंड सुद्धा बाहेर नाही काढता यायचं आणि मराठी काढू देणार नाही तुम्हाला तोंड.